राज्य मागासवर्गीय आयोगाची आज बैठक पुण्यामध्ये पार पडली। या बैठकीला छत्रपती संभाजीराजे यांनी देखील भेट दिली। नेमकं काय घडलं आज, काय पहिल्या बैठकीमध्ये निर्णय झाले हे आपण जाणून घेऊयात। महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणाच्या विषयी आम्हाला विनंती केलेली आहे। आमच्याकडे तो प्रश्न सोडवण्यासाठी सुपूर्द केलेला आहे, त्याला आम्ही स्वीकृती दिलेली आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे त्यांच्या निकालपत्रात नमूद केले आहे की मागच्या 60 ते 70 वर्षामध्ये पुढारलेला असलेला सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीयदृष्ट्या पुढारलेला असलेला मराठा समाज याची अधोगती का झाली, बाकीचा समाज जेव्हा पुढे जात असतो तेव्हा याच समाजाची अधोगती का झाली याविषयीचे निष्कर्ष नोंदवावे लागतील, तरच त्यांच्यासाठी आरक्षण किंवा स्वतंत्र आरक्षणाचा कोटा ठरवता येईल। हा नियम जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेला आहे, तर तो राज्य शासन असो की आम्ही असो, आयोग असो की इतर संस्था असो किंवा सर्वोच्च न्यायालयापुढे जेवढ्या संघटना होत्या, जेवढे याचिकाकर्ते होते, त्या सर्वांच्यावरती तो बंधनकारक आहे। अनेक मागणी करणारी मंडळी असे दिसतात की जे स्वतः सर्वोच्च न्यायालयापुढे होते, त्यांचं म्हणणं सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेलं आहे, पुन्हा आयोगापुढे येऊन तीच मागणी करतायत। आम्ही त्या तांत्रिक गोष्टीमध्ये पडणार नाहीत, मात्र सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेला निकाल आम्हाला पाळावा लागेल, कारण तो बंधनकारक आहे। त्याच्या पुढे जाण्याचा अधिकार आम्हाला नाही आहे। त्याच्यामुळे त्या अनुषंगाने आम्ही प्रश्नावली निश्चित करू, त्या अनुषंगाने वेगवेगळ्या संस्थांच्या मार्फत, शासनाच्या मार्फत माहिती गोळा करू आणि त्याच्या आधारे समजा एखादा घटक मराठा समाजातला मागास आहे असं जर वाटलं तर आम्ही त्यांच्याविषयी निश्चितपणे सकारात्मकपणे विचार करू आणि शासनाकडे योग्य तो अहवाल देऊ। पण मनोज जरांगे पाटील जी मागणी करतायत, सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना त्या ठिकाणी OBC मध्ये आरक्षण द्यावं, हे कितपत शक्य आहे, होऊ शकतं हे? आयोग हा भारतीय राज्यघटना आणि विधिमंडळाने पारित केलेल्या कायद्यानुसार स्थापन झालेला आहे। आयोगाला कुठलं काम करण्यासाठी किती वेळ लागेल हे फक्त आयोग ठरवेल। आयोगाच्या बाहेरच्या मंडळींनी, मग ते राज्य शासन असो, जरांगे असो की आणखीन कुणी असो, हे आम्हाला आदेश देऊ शकत नाहीत आणि अशा गोष्टीला आम्ही भीक घालत नाही। त्याच्यामुळे योग्य काम करायचं असेल तर त्याला वेळ लागेल आणि याच गोष्टी आज आम्ही सकाळच्या पर्वामध्ये छत्रपती संभाजीराजे यांनासुद्धा समजावून सांगितलेले आहेत आणि त्यांनी मान्य केलेले आहे की याला वेळ लागतो आणि आयोगाने स्वतंत्रपणे काम केलं। आम्ही सकाळच्या चरणामध्ये हेही स्पष्ट केलं आहे की आम्ही कुठल्याही राजकीय पुढाऱ्याचा हस्तक्षेप याच्यामध्ये सहन करणार नाही। कुठल्या समाजावरती अन्याय होईल अशी कुठलीही भूमिका आयोगाची असणार नाही। आयोग हे अर्धन्यायिक स्वरूपाचं आहे, न्यायिक तत्वानुसार आम्ही काम करतो। सर, तुम्ही सांगा, छत्रपती संभाजीराजे आज इथं आल्या, आपल्या आयोगाला त्यांनी भेट दिली, काय चर्चा झाली, नेमकं काय आश्वासन दिले तुम्ही त्यांना? आम्ही कोणतंही असं आश्वासन दिलं नाही, पण जे टर्म ऑफ रेफरन्स आम्हाला मिळालेले आहेत त्या अनुषंगाने यापूर्वी झालेल्या आयोगाच्या ज्या काही चुका, ज्या म्हणजे गायकवाड आयोगांच्या चुका ज्या सुप्रीम कोर्टाने लक्षात आणून दिल्या, त्या चुका पुन्हा आपला आयोग करणार नाही याची आम्ही त्यांना शाश्वती दिली आहे आणि त्यानुसारच आम्ही आमचा आयोगाचा अहवाल तयार करू, ज्याच्यामध्ये हा डाटा जो आहे तो आम्ही कोणत्याही अमुक इन्स्टिट्यूटकडून मागवण्याचा विचार नाही अजूनही, कारण ॲक्युरेसी आणि ऑथेंटिसिटी या दोन गोष्टी आम्ही पाळणार आहोत, कारण त्याच आधारे आमचं विश्लेषणात्मक तो अहवाल राहणार आहे आणि या चुका पुन्हा टाळता येईल अशीच आमची भूमिका राहील। एकंदरीत आज जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये काही निर्णय झाले आहेत का, आणि निर्णय झाले असतील तर ते निर्णय काय आहेत? निर्णय काहीही झालेले नाहीत, काम सुरू केलेलं आहे आणि आम्हाला जे गव्हर्नमेंटनं, महाराष्ट्र शासनानं जे काही आम्हाला TOR दिलेलं आहे त्या TOR संदर्भात आमची चर्चा झालेली आहे। सर, शेवटचा प्रश्न, जरांगे पाटलांनी मात्र 24 डिसेंबरपर्यंतचा जे अल्टिमेटम दिला आहे त्या तारखेपर्यंत काही हालचाली होऊन काही शक्यता आहे का? काय जरांगे पाटलांची मागणी आरक्षणाची आहे की कास्ट सर्टिफिकेटची आहे, आणि असा काही प्रस्ताव जरांगे पाटलांकडून किंवा कोणाकडून इथं तरी आज तरी मिळालेला नाही। कास्ट सर्टिफिकेट देणं हा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह भाग आहे, प्रशासकीय भाग आहे, कोणाला कास्ट सर्टिफिकेट द्यावं। त्याच्या पुढेही कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे, त्याचा कायदा आहे 2012चा, त्याच्याही पुढं एखाद्याच्या या जातीचे सर्टिफिकेट त्या जातीला जरी देण्याचं काम झालं तरी ते उद्या कोर्टात टिकलं पाहिजे। प्रश्न आमच्याकडे ते कास्ट सर्टिफिकेटचा नाही,
आमच्याकडे प्रश्न आहे मराठ्याच्या आरक्षणाचा आणि तो आत्ता परवाला आमच्याकडे मिळालेला आहे. त्याच्यावर आम्ही काम आजपासूनच सुरू केलेलं आहे. धन्यवाद सर. नमस्कार, मी सागर अलकुंटे, मॅक्स महाराष्ट्र, पुणे.